CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। आज इंद्रजित कोळेकर यांचा प्रचार शुभारंभाचा त्रिफळ वाढवून सुरुवात केली। ही सुरुवात रांगोळी गावातून करण्यात आली। या सुरुवाती दरम्यान मोठ्या संख्येने वयोवृद्ध तरुण ही त्याचबरोबर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज नांगोळे ग्रामदैवत हनुमान मंदिर हनुमानाच्या दर्शनासाठी दर्शन घेतले आणि गावामध्ये फेरीही काढण्यात आली। त्यावेळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद आपणाला पाहावयास भेटला आणि सर्वत्र घड्याळ हेच चिन्ह या समोरील बटन दाबून मतदान रूपी जनता कौल देणारच आहे अशी घोषणा नागरिकांनी केली। CK मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठे महांकाळ, सांगली। आता आपले इंद्रजित दादा कोळेकर आहेत। इंद्रजित कोळेकर म्हणजे ते आरेवाडी विरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री काशीलिंग तात्या कोळेकर त्यांचे सुपुत्र तरुण तडफदार आहेत आणि आज ते कुच्ची गणातून सांगली जिल्हा परिषदसाठी निवडणूक रिंगणात उभा राहिलेले आहेत। त्यांचं चिन्ह आहे घड्याळ। याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत की उमेदवारांशीच आपण संवाद साधत आहोत। नमस्कार, मी इंद्रजित कोळेकर। मला कुच्ची गणातून राष्ट्रवादी गटातून मला घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे आणि मी सदैव जनतेच्या पाठीशी उभे राहीन आणि त्यांचे पूर्णपणे काम करेन। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि एवढंच की मी लोकांना शब्द देतो की ज्या ज्यावेळी लोकांच्या नड अडचणी आहेत त्या त्यावेळी मी उभे राहीन, एवढंच सांगतो। आज या ठिकाणी आजचे जे राष्ट्रवादी चे उमेदवार आहेत, घड्याळ चिन्ह त्यांचं आहे, तर खरोखर एक तरुण मुलगा आहे, तरुण आहे आणि त्याला संपूर्ण या देवस्थानमधली त्याचे वडील देवस्थानचे अध्यक्ष आहेत, त्यामुळं तो देवस्थानचा पुजारी आहे आणि त्यामुळं त्याला सर्व या धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची माहिती पूर्ण आहे। त्यामुळं कुठल्याही प्रकारच्या या मनुष्याला बळी न पडता माझ्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर तुम्ही शिक्का मारून आमच्या राष्ट्रवादी पक्षाला विजयी करावं एवढं मी सांगतो। इंद्रजित हा आपला तरुण धडाडीचा कार्यकर्ता आहे, त्यामुळं मतदारांनी काही गोष्टींना बळी न पडता चांगला धडाडीच्या कार्यकर्त्याला चांगल्या मताने निवडून आणावं अशी अपेक्षा। त्यांचं घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबायला आव्हान असं की तुमच्या कोणत्याही नडी अडचणीला इंद्रजित व त्याचे सहकारी मित्र आम्ही सर्व तुमच्या कोणत्याही गोष्टींना तुमच्या समोर आम्ही येऊ, तर सर्वांनी याची नोंद घेऊन इंद्रजितला चांगल्या मताने विजयी करा। त्यावर आमची टीका एवढीच असेल की आत्ता काही गोष्टीला 2 रुपये 4 रुपये घेऊन जर तुम्ही त्या गोष्टीला जर बळी पडत असाल तर अशा काही गोष्टी करू नका, कारण इथून पुढं पैसे घेऊन मतदान करणाऱ्या तुम्हा मतदारांना ह्या गोष्टीचा त्रास होणार। तुमची कामं ती टाईमामध्ये करणार नाहीत, त्यामुळे तुम्ही याची नोंद घ्यावी। हा मुलगा म्हणजे एकदम माणसात 10-20 माणसातनं जाणारा, जनतेतनं फिरणारा, तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टीतनं काही अडचणी असलेल्या काढणारा, तुम्हाला सांगतो यातनं एकदम सगळ्या समाधानीतनं राहणारा माणूस आहे। गोरगरिबाचे न्याय करणारा माणूस, त्याविषयी ही व्यक्ती चांगला आहे। ही ह्याला सहकार्य चांगल्या मतानं निवडून आणून द्यावावे असं माझं मत आहे। तर तो पूर्वीच्या काळी ज्या काही गोष्टी परंपरेने चालत आलेल्या आहेत, पूर्वी पैशाचा अपव्यय होत नव्हता, पैशाची कुठलीही गोष्ट या राजकारणामध्ये येत नव्हती, फक्त कामाचा माणूस आणि कामाच्या माणसालाच पुढे घेतलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण आजचा जो तरुण आमचा आहे उमेदवार इंद्रजित कोळेकर हा तुमच्या कुठल्याही कमी जास्तीला कुठल्याही संकटाला समयाला तो हजर असणारा माणूस आहे। त्यामुळं तुमच्या त्या राष्ट्रवादी घड्याळाच्या चिन्हावर शिक्का मारून इंद्रजित कोळेकरला निवडून द्यावं। तुमची संघटना ज्येष्ठ नागरिक संघटना इंद्रजितच्या पाठीशी आहे। आज मी तर सांगतो की जेवढे ज्येष्ठ आहेत वास्तविकरित्या ज्येष्ठाची संख्या लोकसंख्येच्या मानानं आपल्या देशामध्ये कमी आहे, तरी परंतु 90% तरुण आहेत आणि 10% ज्येष्ठ आहेत। तर आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटने ढालगाव या संस्थेच्या वतीनं सर्व ज्येष्ठांनी श्रीयुत इंद्रजित कोळेकर यांच्या घड्याळ चिन्हावर शिक्का मारून त्याला बहुमताने निवडून द्यावं। अशा नवख्या उमेदवाराला तुम्ही दिल्यास तुमचा निश्चित फायदा होईल एवढेच मी सांगतो। सर्व नांगोळा गावातील तरुण मंडळी, सर्व भागातील मंडळी इथं गोळा केलेले आहेत आणि ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी
सर्वांनी आम्ही आज हनुमान मंदिरामध्ये येऊन ग्रामदैवत नांगोळ्या गावाचं ग्रामदैवत असणारं हनुमान मंदिर तिथं नारळ फोडून आम्ही आज प्रचाराचा इथं शुभारंभ केलेला आहे. आज इथं आपल्या इंद्रजित काशिलिंग कोळेकर यांचं जर चिन्ह बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या मार्फत आहेत आणि आमचे नेते काय आहे? चिन्ह आमचं घड्याळ हे चिन्ह असून आज आमच्या ह्या पॅनेलमध्ये सर्व युती म्हणून आम्ही पॅनेल लढवतो. त्यामध्ये आमचे घोरपडे सरकार आहेत, संजय काका पाटील माजी खासदार हे आहेत, जिड्डे साहेब आहेत, कारखान्याच्या चेअरमन अनिता वहिनी आणि शेठ हे सर्वजण मिळून आम्ही सर्व जनतेच्या प्रश्नासाठी सामान्य म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब ह्या सर्वांनी मिळून आम्ही एक महायुती केलेली आहे आणि ह्या महायुतीच्या माध्यमातून आज आम्ही नांगोळा गावामध्ये या हनुमान मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ करतोय. तरी नांगोळा गावातील सर्व वडीलधारी मंडळी असतील, तरुण मित्र मंडळी असतील, बंधू भगिनी असतील, त्या सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी मिळून आपण एक कर्तृत्ववान एक यंग मुलगा आपण आज याच्यामध्ये कामामध्ये जो येतोय त्या सर्वांनी पाठिंबा देऊन त्याला मोठ्या बहुसंख्येनं मोठ्या प्रचंड मताधिक्यानं त्यांना विजयी करावं. आणि 2 गण आहेत पंचायत समितीचे आणि 1 जिल्हा परिषद. हे तिन्ही उमेदवार एकाच वेळी एकाही बाजूला न जाता तिन्हीला एका वेळी मतदान करून ही निवडून आणावं हीच नांगोळी ग्रामस्थांना माझे आरेवाडी ग्रामस्थांमार्फत आणि बिळोबामार्फत एक विनंती आहे. सर तुम्ही काय सांगा? आज नांगोळे गावचे सुपुत्र आहेत, नांगोळे गावामधील आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल? आम्ही आमच्या गावाच्या वतीनं पूर्ण ताकदीनिशी इंद्रजित आबा कोळेकर यांना पूर्ण ताकदीनं मतदान करून त्यांना विजयी करण्याचा प्रयत्न करतो. चिन्ह काय आहे त्यांचं? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांचं घड्याळ या चिन्हावर मतदान करून आमच्या गावानं सुद्धा त्यांना चांगलं सहकार्य करावं ही विनंती ग्रामस्थांना करतो. भागातील अनेक नागरिक इथं आहेत. दादा तुम्ही काय सांगाल? आता या ठिकाणी नांगोळे गावामध्ये जिल्हा परिषद गटाचे उमेदवार माननीय इंद्रजित आबा या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. सर्व नांगोळेकर आपणाला चांगल्या प्रकारे साथ देतील असं मी यांना आश्वासन देतो. आणि ही महायुती आहे, या युतीतील सर्व आपले नेते मंडळी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याबरोबर आम्ही चांगल्या प्रकारे कष्ट करून या घड्याळ चिन्हाला विजयी करण्याचा प्रयत्न करीत आहोत, एवढं मी सांगतो. आता तालुक्याचा आराखडा जे असणारे, तालुक्याची पूर्ण माहिती असणारे आपल्यासोबत आहेत, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल तुम्ही? कुची पंचायत समिती, कुची गट, जिल्हा परिषद गट यातून 2 उमेदवार आहेत. 1 नंबरला आहे घड्याळ काशिलिंग तात्यांचा मुलगा इंद्रजित आबा कोळेकर आणि पंचायत समिती गणातून आहेत गजानन ओलेकर यांची मालकीन मीना गजानन ओलेकर. या दोन्हीही उमेदवारांना कुची गटातून भरघोस मताने निवडून देण्याची आम्ही हमी बांधली आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना निवडूनही देणार आहोत. त्यांचं चिन्ह काय आहे, काय सांगाल काय? काशिलिंग कोळेकर यांचं घड्याळ चिन्ह आहे आणि गजानन ओलेकर यांचं कमळ चिन्ह आहे. इंद्रजित कोळेकर उभा आहेत. इंद्रजित कोळेकर सर यांचं चिन्ह घड्याळ आहे, हो असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर का? बरोबर. बोला पुढे. होय. आता वयोवृद्ध व्यक्तींचं आपण जाणून घेतलेलं आहे, त्याचबरोबर तरुण पिढी आहे. दादा काय सांगाल? कुची जिल्हा परिषद गणामधून आपले इंद्रजित कोळेकर यांना उमेदवारी मिळाली. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना घोषित करण्यात आलं. आणि मागच्या काळामध्ये ज्यावेळी लोकसभेला होते त्यावेळी लोकसभेमध्ये महायुतीची सत्ता आली, पण आपण महायुतीच्या उमेदवाराचा आपल्या जिल्ह्यामध्ये पराभव झाला आणि विधानसभेला सुद्धा तीच परिस्थिती अनुभवाला आली. आता जिल्हा परिषदेची निवडणूक ही शेवटची निवडणूक, या तालुक्यामध्ये निधी आणण्याची ही शेवटची निवडणूक आहे. ह्या निवडणुकीमध्ये समाजाने असेल, ज्या मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींनी BJPच्या किंवा पूर्ण राष्ट्रवादी BJP ह्या संयुक्त आघाडीच्या उमेदवाराला विजयी करावं आणि निधी आणण्याचा एक मार्ग मोकळा करून द्यावा ही या सगळ्या जनतेकडून अपेक्षा व्यक्त करतो. या उमेदवाराचं चिन्ह नेमकं कोणतं आहे? या उमेदवाराला आपण राष्ट्रवादीच्या अजित पवारजी यांच्या पक्षाचं घड्याळ चिन्ह आहे.
आता आपण दुसरीकडे जातोय. पहिलवान आता तुमच्याकडे येतो. आम्हाला एक सांगा की इंद्रजित कोळेकर यांच्याबद्दल तुमचं म्हणणं काय असणार आहे? कर्तृत्वानं आणि प्रगतीचं नेतृत्व आहे आणि आपल्या नांगोळा नांगोळ्यातील सर्व पूर्णपणे आमच्याकडून आहे. दादा स्वर्गीय यांच्या यामुळे पूर्णपणे एक म्हणजे सांगायचं म्हणजे आपण म्हणतो आज नेते खासदार वगैरे असतात त्यांच्या घरातले कोणाला धरून द्यायचं एक उमेदवार द्यायचा किंवा आणि काय करायचं न करता आम्हाला एक चांगला कार्यकर्ता उमेदवार दिलेला आहे. मी त्यांचा आभार मानतो आणि आम्ही आता पूर्णपणे अजितदादांच्या नेतृत्वात घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून सर्व जनतेने सहकार्य करावे आणि इंद्रजित नाईक इंद्रजित कोळेकर यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं. मी एवढंच त्यांच्याशी. एकंदरीत पाहता आता आपल्यासोबत इंद्रजित दादा कोळेकर आहेत. दादा मला एक सांगा, इकडे या. इकडे या. तरुण आहेत आणि एकंदरीत पाहता इंद्रजित दादांचे कट्टर कार्यकर्ते पण आहेत आणि त्याचबरोबर पहिल्यापासूनच इंद्रजित दादांच्या पाठीशी असणारे आमचे इंद्रजित दादाचे मित्र आणि पाहुणेपै नातेवाईक आहेत. धनाजांना इंद्रजित दादांसाठी काय सांगाल? काय वाटतंय तुम्हाला? इंद्रजित दादांना भरघोस मतानं निवडून घड्याळ चिन्हावर बटन दाबून निवडून प्रचंड मताने विजयी करतो. एकंदरीत पाहता आज आपण नांगोळे गावामध्ये प्रचार शुभारंभार्थी माननीय श्री इंद्रजित दादा काशिलिंग तात्या कोळेकर आरेवाडी बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि पुजारी यांचे चिरंजीव इंद्रजित दादा कोळेकर उभे आहेत आणि त्यांचं चिन्ह घड्याळ ही सांगितलं गेलेलं आहे आणि त्यांचा प्रचार शुभारंभ आज नांगोळे गावामध्ये झालेला आहे. नमस्कार, मी चंद्रकांत खरात, CK मराठी न्यूज, कवठे महांकाळ, सांगली.